नमस्कार मंडळी, नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांपैकी दिव्यांग व्यक्ती असतील, विधवा महिला असतील, ज्येष्ठ नागरिक असतील, आजारी व्यक्ती असतील, या सर्व लाभार्थ्यांसाठी ही व्हिडिओ अतिशय महत्त्वाची आहे. मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला एक विशेष सूचना देणार आहे. आता सूचना देणं माझा अधिकार नाहीये, विनंती करणं मात्र मी करू शकतोय. तर या व्हिडिओच्या माध्यमातून सर्व लाभार्थ्यांना विनंती अशी की आता राज्य सरकारच्या माध्यमातून समाधान शिबिर आयोजित केलं जात आहे. आता उद्यापासून तो उपक्रम सुरू होतोय आणि त्या उपक्रमामध्ये सर्वांनी पहिल्या शिबिरामध्ये म्हणजे मार्च महिन्यामध्ये जे काही शिबिर होणार आहे त्या शिबिरामध्ये प्रत्येकाने डोमासेल सर्टिफिकेट म्हणजेच कोणता दाखला, रहिवास प्रमाणपत्र हा काढून घ्यायचा आहे आणि एप्रिलमध्ये तुम्हाला उत्पन्नाचा दाखला काढून घ्यायचा आहे. हे दोन्ही कागदपत्र तुमच्यासाठी पुढील योजनेसाठी किंवा पुढील हप्त्यांसाठी अतिशय महत्त्वाचं आहे. आणि यानंतरची दुसरी अतिशय महत्त्वाची सूचना किंवा विनंती अशी की राज्य सरकारच्या माध्यमातून, प्रशासनाच्या माध्यमातून, तुमच्या स्थानिक तहसीलदार कार्यालयाच्या माध्यमातून परिपत्रक जाहीर करण्यात आलेले आहेत. अनेक तालुक्यांचे, अनेक तहसीलदारांचे परिपत्रक आपल्यापर्यंत पोहोचलेले आहेत. मी ग्रुपवरती सुद्धा शेअर करतोय. परंतु त्या परिपत्रकांमध्ये असं म्हटलंय की तुमचं जे UDID कार्ड आहे हे तहसील कार्यालयामध्ये जमा करायचं आहे. तर अनेक लाभार्थ्यांच्या माध्यमातून विचारणा केली जाते की सर, आम्ही ऑलरेडी भरपूर वेळा हे कागदपत्र तहसील कार्यालयामध्ये जमा केलंय, मग पुन्हा करण्याची गरज आहे का? एक लक्षात ठेवा, राज्य सरकार प्रशासनाच्या माध्यमातून, कलेक्टर साहेबांच्या माध्यमातून प्रत्येक जिल्ह्यातील, प्रत्येक तालुक्यातील तहसीलदारांना सूचना केलेल्या आहेत की जे काही दिव्यांग सहाय्यक पोर्टल आता राज्य सरकार प्रशासनाने सुरू केलेलं आहे तर त्याच्यावरती त्या लाभार्थ्यांच्या नोंदी करायच्या आहेत. अनेक लाभार्थ्यांच्या नोंदी त्या ठिकाणी झालेल्या आहेत. आता नोंदी म्हणजे काय, तुम्ही स्वतःहून नोंदी करणं हा भाग वेगळा आणि दिव्यांग विभागाच्या माध्यमातून, प्रशासनाच्या माध्यमातून त्या पोर्टलवरती दिव्यांग किंवा UDID कार्ड लिंक करणं हा प्रकार वेगळा. त्यांनी त्यांच्या पद्धतीने त्यांच्याकडे अवेलेबल असलेल्या सर्व UDID कार्ड लिंक केलेले आहेत. तुम्ही जेव्हा फॉर्म भरणार तेव्हा ते लिंक होणार आणि तुमचं प्रोफाईल क्रिएट होतं, असा विषय. पण अनेक लाभार्थ्यांचे मात्र त्या ठिकाणी सरकारकडे किंवा प्रशासनाकडे UDID कार्ड नाहीये. प्रामुख्याने ते दिव्यांगाच्या योजनांचा लाभ घेत आहेत ती संख्या खूप मोठी आहे आणि UDID कार्ड क्रमांकाची संख्या खूप कमी आहे. लक्षात ठेवा. म्हणजे आता इथं प्रकार असा आला की ऑफलाईन पद्धतीने काही लाभार्थ्यांचे UDID कार्ड आहेत पण ते योजनेचे लाभ घेत आहेत. लक्षात ठेवा. तर अशा लाभार्थ्यांनी काय करायचं आहे, त्यांचं आधार कार्ड आणि UDID कार्ड एकमेकांना लिंक करून घ्यायचे किंवा जर स्वतःला जमत नसेल तर तहसील कार्यालयामध्ये जमा करायचे. ज्या लोकांचं ऑफलाईन पद्धतीने दिव्यांग प्रमाणपत्र आहे त्यांनी ऑनलाईन पद्धतीने करण्यासाठी तहसील कार्यालयामध्ये ते कागदपत्र सादर करायचे. तर या संदर्भात ते परिपत्रक आहेत. म्हणजे बाकीच्या लोकांनी जास्त विचार किंवा टेन्शन घ्यायची गरज नाही आहे की बाबा आता परत काहीतरी परिपत्रक काढली, परत डॉक्युमेंट सादर करा. नाही, ज्यांचं आधार कार्ड आणि UDID कार्ड लिंक नाही त्यांनी त्या ठिकाणी जमा करायचं आहे. ज्यांचं ऑफलाईन प्रमाणपत्र आहे त्यांचं ऑनलाईन करण्यासाठी त्यांनी ते कागदपत्र जमा करायचे. अशा पद्धतीचं राज्य सरकार प्रशासनाच्या, कलेक्टर साहेबांच्या माध्यमातून तहसीलदार कार्यालय आहेत त्या ठिकाणी सूचना करून तहसीलदारांनी ते पत्रक काढलेलं आहे. तुमच्या तालुक्यांमध्ये काढलंय किंवा नाही काढल्याची शहानिशा सर्वांनी करायची, लक्षात ठेवा. पण सर्रास बऱ्यापैकी तालुक्यातील तहसीलदारांनी ते पत्रक काढलेलं आहे. पण त्या परिपत्रकाचा आशय काय आहे, संदर्भ काय आहे, हा समजून घेणं खूप गरजेचं आहे. घाई करायची नाहीये, बाकीच्या गोष्टींचं टेन्शन घ्यायचं नाहीये. जी गोष्ट तुम्हाला करणं बंधनकारक आहे त्याविषयी मी 100% खात्रीशीर व्हिडिओ टाकेल, मगच तुम्ही त्या गोष्टी करा. अन्यथा इतर बाकीच्या गोष्टींवरती विश्वास ठेवू नका. माझे जे लाभार्थी आहेत त्या बऱ्यापैकी लाभार्थ्यांचं सर्व काही कामं ओके आहेत असं मला या ठिकाणी वाटतंय. पण दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत, ते म्हणजे उत्पन्नाचा दाखला आणि तुमचा डोमासाईल सर्टिफिकेट. तर या कॅम्पमध्ये तुम्ही काढून घ्यायचं आहे. मोफत स्वरूपामध्ये हे सर्व काही तुम्हाला दाखले मिळणार आहेत. 1 रुपया सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी खर्च करायचा नाहीये. परंतु काही ठिकाणी तुमच्याकडून मागणी केली जाऊ शकते, हा त्या प्रशासनाचा विषय. म्हणजे ऑनलाईन जे चलन आहे जे काही 70-80 रुपये जे चलन आहे ते भरण्यासाठी तुमच्याकडून पैसे घेऊ शकतात. तर तो तुमचा त्या ठिकाणचा लुकआउट विचार करून त्या ठिकाणी ते काम करायचं आहे, लक्षात ठेवा. पण या कामासाठी राज्य सरकार प्रशासनाच्या माध्यमातून त्यांना अनुदान पैसे दिलं जातं, त्यामुळे तो विचार तुम्ही सर्वांनी करायचा आहे. पण एक लक्षात ठेवा, 70-80 रुपयाकडे न बघता तुम्ही डोमासेल सर्टिफिकेट मात्र सर्वांनी काढून घ्यायचं आहे. कारण दिव्यांग सहाय्यक पोर्टलवरती तो कागदपत्र अपलोड करणं बंधनकारक असणार आहे. त्यामुळेच तुम्हाला बाकीच्या योजनांचा लाभ मिळणार आहे. तर अशा पद्धतीने मित्रांनो, त्यामुळे दिव्यांग व्यक्ती असतील, विधवा महिला असतील, ज्येष्ठ नागरिक असतील, आजारी व्यक्ती असतील, या सर्वांनी हे कागदपत्र व्यवस्थित काढून घ्यायचं आहे आणि पुढील योजनेसाठी आपले सर्व डॉक्युमेंट्स रेडी करून ठेवायचे. तर अशा पद्धतीने मित्रांनो, लाभार्थ्यांच्या माध्यमातून प्रश्न होता, सर आम्ही कागदपत्र जमा करायचे का, जमा करायचे, कोणी करायचे, कोणी करायचे नाही, तर या संदर्भात माहिती द्या. तर या संदर्भात ही माहिती देण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे. सदर व्हिडिओ सर्वांना शेअर करायचा आहे. पण मित्रांनो, एक लक्षात ठेवा, आत्ता तुम्हाला जे काही मी तुम्हाला सांगतोय ही एक सूचना सुद्धा समजा किंवा विनंती सुद्धा समजा.
सूचना करण्याचा अधिकार माझा नाही आहे, पण विनंती करण्याचा हक्क मात्र मला आहे. त्यामुळे विनंतीच्या माध्यमातून तरीही तुम्ही कामं करून घ्या असं मला या ठिकाणी वाटतंय. कारण पुढे जो अडचणी येतात त्या अडचणी येऊ नये यासाठी ह्या सगळ्या गोष्टी सांगण्याचा प्रयत्न असतोय. 2 गोष्टी मी क्लिअर केल्यात, कोणी कागदपत्र जमा करायचे, कोणी कागदपत्र जमा करायचे नाही, आणि येणाऱ्या समाधान शिबिरामध्ये कोणत्या गोष्टीवर आपलं लक्ष केंद्रित करून आपले हे कागदपत्र काढून घ्यायचे याविषयी संपूर्ण सविस्तर माहिती या ठिकाणी सांगितले. सदर व्हिडिओ सदर माहिती सर्वांना शेअर करा. भेटूया पुढील व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.